रामदासपेठच्या पॉश वस्तीतून दिवस ढवळ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील एका तरुणाचे अपहरण करण्यात आले। शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती। पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणीसह 3 जणांना अटक करत तरुणाची सुटका केली आहे। अपहरण झालेल्या तरुणाने अनेकांकडून पैसे उकळल्यामुळे बरेच जण त्याच्या मागावर आहेत। हे विशेष। महावीर कोठारी 28 वर्ष असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्या अनुषंगाने जो प्राथमिक आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक पण केलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या तपास केल्यानंतर हे लक्षात येतं कुठेतरी त्यांचा पूर्वीचा आर्थिक व्यवहारातून हे घडून आलेला आहे। जो फिर्यादी आहे, फिर्यादी पूर्वी अमरावती या ठिकाणी राहत होता। त्यांनी काही लोकांचे पैसे त्या ठिकाणून घेतलेले होते आणि प्राथमिकदृष्ट्या जो तपास आमच्याकडे झाले माहिती मिळालेली आहे, त्याच्यामध्ये जे 3 आरोपी होते त्यात 2 जेंट्स आणि एक लेडीज त्या ठिकाणी होती। 2 जेंट्स हे अमरावतीचे आणि लेडीज नागपूरचे या ठिकाणचे मिळून येते आणि जो काय प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहिती मिळाली की त्यांच्या एकमेकांचा आर्थिक व्यवहारातून हे गोष्ट झालेली आहे। त्यामुळे असं कुठलाही प्रकार नाही की कुणीतरी बाहेरचे येतं आणि किडनॅपिंग केलं जाते। त्यामुळे लोकांनाही भयभीत व्हायची आवश्यकता नाहीये। आर्थिक व्यवहारातून झालेली ही गोष्ट प्राथमिकदृष्ट्या आम्हाला निष्पन्न होते। आता प्राथमिकदृष्ट्या जे माहिती आहे ते त्यांच्या देवाणघेवाणीतून झालेलं दिसतं, पण फिर्यादीवर सुद्धा इतर काही गुन्हे आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत।